कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथा पांडुरंग। संदीपनीकडे जगाचा मालक शिकण्याकरता होता, विद्वान महात्मा होता। ऐका ना, आपल्या संप्रदायामध्ये बरं का, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये विद्वत्तेपेक्षा आचरणाला फार मोठी किंमत आहे। विद्वत्ता कमी असू द्या, ज्ञान कमी असू द्या, पण आचरणाला फार मोठी किंमत आहे। विद्वान भरपूर आहे पण आचरण भ्रष्ट असेल त्याच्या पाया पडू नका। विद्वान कमी आहे, ज्ञान कमी आहे, पण आचरणाला गोड आहे, त्याच्या चरणाचं दर्शन घेतल्याशिवाय राहू नका। जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पद्य सांभाळावी, तेने पद्य सांभाळावी, तेने पद्य सांभाळावी। जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पद्य सांभाळावी, तेने पद्य सांभाळावी, तेने पद्य सांभाळावी। गोड प्रमाण दिलं, जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी। आचरणाला फार मोठी किंमत आहे। ऐका, विद्वान महात्मा महर्षी सांदीपनी मरण किती अटळ असतं, मृत्यू किती अटळ असतो याच्यावरती बोलतोय। अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रवेश करायचा आहे। किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरीसा पाठोपाठी। महर्षी सांदीपनी कडे जगाचा मालक 12 वर्ष शिकला आणि 12 वर्षे ज्ञान ग्रहण केल्याच्या नंतर आता महर्षी सांदीपनीला जगाचा मालक सांगतोय, महर्षी गुरुवर्य आता आज्ञा घेतो, आता जावं लागेल, आता राहिलेलं कार्य पूर्ण करायचंय। आता 12 वर्षाची साधना पूर्ण झाली, 12 वर्ष ज्ञान ग्रहण केलं, आता जावं लागेल। आता महर्षी सांदीपनीने सांगितलं जा जा म्हटल्याच्या नंतर जगाचा मालकानं महर्षी सांदीपनीचं दर्शन घेतलं आणि महर्षी सांदीपनीचं दर्शन घेतल्याच्या नंतर जगाचा मालक महर्षी सांदीपनीला विचारतोय, 12 वर्ष तुमच्याकडे ज्ञान ग्रहण केलं, 12 वर्ष तुमच्याकडे राहिलो, काहीतरी गुरुदक्षिणा मागा, काहीतरी गुरुदक्षिणा मागा। महर्षी सांदीपनीनं सांगितलं, अरे तू जगाचा मालक आहे, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुवात प्रभव प्रलय स्थानम निदानम बीज मव्ययम। म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चालिता। म्याची नेमियाला साता काळू ग्रासी तसे भूता, चाले शरीर कोणाची असत्य कोण बोलवी ते हरिविन। देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको, वृक्षाचे पाने हले ज्याची सत्ता, राहिले अंत मग कोटे। तुझी या सत्तेने वेदासी बोलणे आणि सूर्याशी चालणे तुझ्या बळे। असा असणार तू जगाचा मालक आहे, असा असणार सत्ताधार तू भगवान परमात्मा आहे। अरे तू माझ्याकडे शिकला, यानंच माझं नाव मोठं झालं, मला गुरुदक्षिणा पाहिजे नाही, मला गुरुदक्षिणा लागत नाही असं म्हटल्याच्या नंतर जगाचा मालक निघाला। आता महर्षी सांदीपनीची पत्नी तिथं होती। जगाच्या मालकाने विचार केला, स्वतःच्या आईनं जेवढं प्रेम केलं नाही तेवढं या मातेनं आमच्यावरती प्रेम केलं। मरण किती अटळ असतं बघा, मृत्यू किती अटळ असतो याच्याकरता सांगतोय, या आईनं माझ्यावरती प्रेम केलं, 12 वर्ष जेवण खाऊ घातलं, 12 वर्ष अन्न खाऊ घातलं। आई गुरुवरांनी काही दक्षिणा मागितली नाही, तुम्ही दक्षिणा मागा। आईनं सांगितलं, जिच्या पतीनं दक्षिणा मागितली नाही ना तिची पत्नी सुद्धा दक्षिणा मागणार नाही, मला गुरुदक्षिणा लागत नाही। पण जगाचा मालक आहे तो। आता मात्र महर्षी सांदीपनीची पत्नी तिथं उपस्थित आहे। जगाच्या मालकानं महर्षी सांदीपनीच्या पत्नीचं दर्शन घेतलं आणि जगाचा मालक निघाल्याच्या नंतर महर्षी सांदीपनी ऋषीच्या पत्नीच्या डोळ्यामध्ये पाणी दिसलं। आई काय झालं रडायला? अरे तू निघून चालला म्हणून रडत होतं, तू ज्या वेळेस आमच्या आश्रमात आला, तू येण्याच्या अगोदर आमचा मुलगा समुद्रात वाहून गेला होता, समुद्रात वाहून गेला, दुःख झालं नाही, पण तू आश्रमात आला, रोज तुझ्या रूपामध्ये माझ्या मुलाला बघायचे, आठवण येत नव्हती मुलाची, पण आता तू निघून चालला, तू निरोप घेतोय देवा, आता कोणामध्ये माझा मुलगा बघू, कोणामध्ये माझ्या मुलाचं दर्शन घेऊ। जगाच्या मालकानं सांगितलं, आई काय झालं होतं? समुद्र स्नान करण्याकरता गेला आणि समुद्रामध्ये वाहून गेला। जगाच्या मालकाने विचारलं, आई परत आणून देऊ का? अशी कोणती आई ऋषिकेश बाबा, आपला मुलगा परत आणून देऊ का म्हटल्याच्या नंतर ती नाही म्हणल, परत आणून दिला, हो म्हटली, परत आणून दिला। जगाचा मालक निघून गेला। काही दिवसाचा कालावधी उलटल्याच्या नंतर पुन्हा हस्तिनापुरामध्ये एक पत्र आलं, ज्या महर्षी सांदीपनी ऋषीचा पुत्र परत आणून दिला होता, त्या महर्षी सांदीपनी ऋषीच्या पुत्राचा मृत्यू झाला। जगाचा मालक अंत्यविधीला जाऊ शकला नाही, रक्षेच्या विधीला गेला, राखेच्या विधीला गेला, स्मशानभूमीमध्ये सगळं चालू आहे। जगाचा मालक स्मशानभूमीमध्ये गेला, महर्षी सांदीपनी ऋषीच्या पत्नीच्या पाया पडला, आई रडायला लागली आणि जगाच्या मालकाला म्हणायला लागली, देवा
समुद्रात वाहून गेला होता परत आणून दिला, समुद्रात वाहून गेला होता परत आणून दिला, काही दिवस जीवन जगला आणि आता मरण पावला. ही राग घ्या आणि माझ्या मुलाला जिवंत करून द्या. जगाच्या मालकानं सांगितलं विधीचं विधान आहे, नियतीचा नियम आहे, आता परत आणून देऊ शकत नाही, कारण तो काळ सेकंदाला मिनिटाला आमच्या पाठीमागं लागलाय. त्याचा त्रास सहन करतोय अभंगाचं पहिलं चरण. किती या काळाचा सोसावा बोलसा, किती या काळाचा सोसावा बोलसा, किती या काळाचा सोसावा बोलसा, किती या काळाचा लक्ष 84ची कला सोनवन, लागला सरीसा पाठ पाटीला, लागला सरीसा पाठ पाटी. लक्ष 84ची कला सोनवन, लक्ष 84ची अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात किती या काळाचा सोसावा वळसा आणि लागला सरीसा पाठोपाठी. तो काळ आमची मिनिटाला सेकंदाला वाट पाहतो, किती त्रास सहन करावा त्याचा, तो आमच्या पाठीमागं लागलाय. अहो ज्या महर्षी सांदीपनी ऋषीच्या पत्नीच्या पाया जगाचा मालक स्मशानभूमीमध्ये पडत होता, त्या महर्षी सांदीपनी ऋषीच्या मुलाचं आयुष्य संपलं. जगाच्या मालकानं सांगितलं आई आयुष्य बाकी होतं, समुद्रातून परत आणून दिला, पण आयुष्य संपलं, आता परत आणून देऊ शकत नाही, कारण विधीचं विधान आहे, नियतीचा नियम आहे. एकदा की आयुष्य संपलं या मृत्यू लोकात थांबता येत नाही. उदंडची झाली जन्मोनिया मेली, होऊनिया गेले रावरंक. इथं मोठा असू द्या आणि छोटा असू द्या, आयुष्य संपलं, जावं लागणार आहे. ऐका, या मृत्यू लोकामध्ये फक्त 7 जण चिरंजीव सोडले तर कोणाला थांबता आलं नाही. ते 7 चिरंजीव कोणते सांगतो ऐका. अश्वत्थामा बली व्यासो हनुमानच्च बिभीषण कृपे परशुरामच्च सप्तिती चिरंजीव. अश्वत्थामा बली व्यास कृपाचार्य परशुराम हनुमंत बिभीषण हे 7 चिरंजीव सोडले तर या मृत्यू लोकात कोणाला थांबता आलं नाही. 8वी इच्छामरणी होते भीष्माचार्य, तरी सुद्धा भीष्माचार्याला थांबता आलं नाही. उत्तरायण लागलं आणि उत्तरायण लागल्याच्या नंतर भीष्माचार्याला सुद्धा ज्योतिष नावाच्या सरोवराजवळ कुरुक्षेत्राच्या रणांगणावरती ज्योतिष नावाचं सरोवर आहे, त्या ज्योतिष नावाच्या सरोवराजवळ भीष्माचार्याला सुद्धा आपला देह ठेवावा लागला. म्हणून तुकोबरायला म्हणावं लागलं लागला सरीसा पाठोपाठी. ज्या भीष्माचार्याला वरदान होतं, ज्या भीष्माचार्याला स्वतःच्या बापानं शंतनू राजानं वरदान दिलेलं होतं, तू इच्छामरणी होशील. इच्छामरणी त्याला म्हणतात मरण आज पाहिजे तर आज येईल, आणि मृत्यू पाहिजेच नाही तरी मृत्यू येणार नाही, त्याला इच्छामरणी म्हणतात. त्या भीष्माचार्याला सुद्धा एक दिवस या मृत्यू लोकाचा निरोप घेऊन जावं लागलं. तुकोबराय म्हणतात तो काळ आमच्या पाठीमागं लागलाय. किती पाठीमागं लागलाय? घडी घडी काळ वाट याची पायी, अजून किती आहे अवकाश. मिनिटाला सेकंदाला तो काळ आमची वाट पाहतोय, तो आमच्या पाठीमागं लागला. ऐका, मृत्यू किती अटळ आहे, मरण किती अटळ आहे. शेवटचं उदाहरण सांगतो ऐका. अभंगाच्या दुसऱ्या चरणात जावं लागेल, कारण 12च्या पुढे काटा गेला. मृत्यू किती अटळ आहे, मरण किती अटळ आहे बघा. ज्याचा बाप जगातला 1 नंबरचा धनुर्धारी होता आणि ज्याचा मामा जगाचा मालक होता, ज्याचा बाप जगातला 1 नंबरचा धनुर्धारी होता त्याचं नाव आहे अर्जुन. मामा जगाचा मालक होता त्याचं नाव आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. त्या अभिमन्यूचं मरण कुरुक्षेत्राच्या रणांगणावरती चक्रव्यूहामध्ये ठरलेलं होतं. वयाच्या 22व्या वर्षी, 22 वर्ष काही महिने, ऋषिकेश महाराज 22 वर्ष काही महिने आहे, ते महिने अजून सापडले नाही पण सापडून आणील. 22 वर्ष आणि काही महिने अभिमन्यू जीवन जगला.
22 वर्षाचा तरुण आहे, चक्रुयामध्ये प्रवेश केला, आईच्या उदरामध्ये शिकला चक्रुयामध्ये कसं घुसायचं, आईच्या उदरात शिकला, पोटात शिकला, चक्रुयामध्ये कसा प्रवेश करायचा. ऐका, आज संस्काराची फार मोठी गरज आहे. अभिमन्यू पोटात शिकला, आईच्या उदरात शिकला चक्रुयामध्ये कसं घुसायचं, पण अभिमन्यूला उभ्या जन्मात शिकता आलं नाही चक्रुयातून बाहेर कसं पडायचं. संस्काराची फार मोठी गरज आहे. आज संस्कार जर नसले तर आज संपत्ती कमावण्याच्या नादात आमची संतती वाईट दिशेला चालली. लक्ष देऊन ऐका, जाणकार मंडळी हात तुम्ही कीर्तन करता, मी तुम्हाला उपदेश करावा एवढा मोठा मी नाही, पण व्यासपीठ उपलब्ध झालं म्हणून सांगतो. ऐका, संस्काराची फार मोठी गरज आहे. एवढी गरज आहे, एवढी गरज आहे. आज प्रत्येकाच्या डोक्यात पैसा आहे, प्रत्येकाच्या डोक्यात संपत्ती आहे, पण संपत्ती कमावण्याच्या नादात आज संतती पोर वाईट दिशेला चालली. आमचा मुलगा असेल, मुलगी असेल, वाईट दिशेला चालली. हे आमच्या चुकीमुळे चालली. कारण आमच्या पोरांच्या हातामध्ये 25-25 हजाराचे, 50-50 हजाराचे फोन आम्ही दिले, 50 हजाराचे फोन आम्ही दिले पोरींच्या हातामध्ये, पोरांच्या हातामध्ये. ऐका, त्याच्यामध्ये इंस्टाग्राम आहे, स्नॅपचॅट आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे. इंस्टाग्रामची, स्नॅपचॅटची, फेसबुकची, इंस्टाग्रामची पोरीला जे शाळेत जातात, कॉलेज जातात, त्यांना काय गरज आहे? काय गरज आहे सांगा? काय गरज आहे इंस्टाग्रामची? प्रत्येक बापाचं कर्तव्य आहे आणि प्रत्येक आईचं कर्तव्य आहे. आपला मुलगा शाळेत जातो, आपली मुलगी शाळेत जाती, आपण आठवड्यातून एक दिवस त्यांच्या कॉलेजला गेलं पाहिजे, त्यांच्या शाळेत गेलं पाहिजे. ऋषिकेश महाराज 1-2-3 दिवस झाले मी कॉलेजला गेलो होतो. म्हणजे आता माझं शिक्षण पूर्ण झालं, पण शिक्षकांनी बोलवलं होतं म्हणून गेलो होतो. तिथं गेल्याच्या नंतर असं दृश्य दिसलं, शिक्षक शिकवत होते, पण काही विद्यार्थी बाहेर कॉलेजच्या आवारामध्ये फिरत होते, काही मुली कॉलेजच्या आवारात फिरत होत्या. प्रत्येक बापाला, प्रत्येक आईला माझी एक विनंती आहे, आठवड्यातून एक दिवस आपल्या मुलाचा, आपल्या मुलीचा मोबाईल चेक करा. ती इंस्टाग्राम अकाउंट उघडते, तो इंस्टाग्राम अकाउंट उघडतो, स्नॅपचॅटवरती अकाउंट उघडतो, त्याचा काही मोदीशी व्यवहार नाही, त्याचा काही मोठे व्यवहार नाही. त्याला मोबाईलची गरज आहे, तेवढ्या पुरती द्या. आज संपत्ती कमवण्याच्या नादात संतती वाईट दिशेला चालली. लक्ष देणं काळाची गरज आहे. उदाहरण चाललं होतं अभिमन्यूचं. आईच्या पोटात शिकला, चक्रुयामध्ये कसं घुसायचं, घुसला पोटामध्ये, चक्रुयामध्ये घुसला, पोटात शिकला. पण ऐका ना, चक्रुयातून बाहेर पडावं शिकता आलं नाही. अभिमन्यूनं चक्रुयामध्ये प्रवेश केला. आता मात्र एका अभिमन्यूला 5-5 योद्धे मारत होते. युद्धाचा नियम होता, महाभारतामध्ये युद्धाचा नियम होता, एका योद्ध्यावर एकानं शस्त्र चालवायचं. महाभारताचा नियम होता, शस्त्र हातात नसलं का दुसऱ्या योद्ध्यावरती शस्त्र चालवायचं नाही. पण अभिमन्यूच्या हातामध्ये शस्त्र नव्हतं. एका अभिमन्यूला 5-5 योद्धे मारत होते. ज्याचा बाप जगाचा मालक, ज्याचा बाप जगातला 1 नंबरचा धनुर्धारी आहे आणि ज्याचा मामा जगाचा मालक आहे, तो अभिमन्यू रणांगणामध्ये पडला. जयद्रथानं अभिमन्यूला लात मारली, अभिमन्यू धारातीर्थी पडला. जेवढे बाण अभिमन्यूच्या शरीरात घुसत होते, जेवढे बाण अभिमन्यूला लागत होते, तेवढ्या वेदना भगवान परमात्म्याच्या हाताला होत होत्या. जेवढे बाण अभिमन्यूला लागत होते, तेवढ्या वेदना भगवान परमात्म्याच्या हाताला होत होत्या. विधीचं विधान होतं, नियतीचा नियम होता. 22व्या वर्षी अभिमन्यूचं मरण ठरलेलं होतं. अभिमन्यूला जावं लागलं. जरी बाप जगातला 1 नंबरचा धनुर्धारी आहे अर्जुन आणि मामा जगाचा मालक आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, मरण 22व्या वर्षी ठरलेलं होतं, जावं लागलं. तुकोबराय म्हणतात, मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाई. तुका म्हणे कैयम आज्ञा
मग काळ अशी दुरी ठेला. सत्ता चालत नाही, संपत्ती चालत नाही, धन चालत नाही, दौलत चालत नाही, पैसा चालत नाही. अहो आपले 7-8 एकर कुठं पेटवित्या. ज्याची संपदा एवढी होती त्याच्या संग सुद्धा कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ते कवडी गेली नाही. रावणाची संपदा एवढी होती, महाराज म्हणतात कोटी घरी देते काशाने तांब्याची, शुद्ध कांचनाची शब्द कोटे. एवढी जगात एवढी त्या रावणाची संपत्ती होती तरी त्याच्यासोबत काही गेलं नाही. मग आपण कशाचा गर्व करतोय? कशानं आपण जीवन असं हुशारकीनं जीवन जगतोय? कशानं आम्ही फुगारकीनं जीवन जगतोय? एक दिवस तर जायचंय ना, एक दिवस मरायचंय. एका स्मशानभूमीमध्ये असं गोड वाक्य लिहिलेलं होतं. एका स्मशानभूमीमध्ये असं गोड वाक्य लिहिलं होतं. माणसं असं ताटमान करून जगतात, माणसं असं स्वाभिमानानं अहंकारानं जगतात की आमच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे संपत्ती आहे, आमच्याकडे धन आहे, आमच्याकडे दौलत आहे, आम्ही सत्ता उपभोगतोय. लोक एवढं अहंकारानं जीवन जगतात. पण ऐका, त्या स्मशानभूमीमध्ये असं गोड वाक्य लिहिलं होतं. प्रत्येकानं आजच्या विठाबाई आजींच्या निमित्ताने एवढं वाक्य जरी घरी घेऊन गेले तरी आजचं कीर्तन सफल होईल. ऐका, त्या स्मशानभूमीमध्ये असं लिहिलेलं होतं, मंजिल तो तेरी यही थी, मंजिल तो तेरी यही थी, वक्त गुजार दिया तूने आते आते, मंजिल तो तेरी यही थी, वक्त गुजार दिया तूने आते आते, क्या मिला तुझे इस जमाने से, आपनों ने ही जला दिया जाते जाते. आपली माणसं जर आपल्याला जाळायला तयार होत असतील, आपली माणसं जर आपल्याला पेटवायला तयार होत असतील तर आम्ही सावध झालं पाहिजे. कारण आमच्या सोबत कोणी येणार नाही, आमच्या सांगातीला कोणी येणार नाही. महाराज कोणी नाही ती सांगाती, कोणी नाही ती सांगाती, कोणी नाही ती सांगाती, सांगाती कोणी नाही ती सांगाती, कोणी नाही ती सांगाती, कोणी नाही ते सांगाती. शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी नाही ते सांगाती, कोणी नाही ते सांगाती. बहीण कुणाचे, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे, बहीण कुणाचे, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे, मेल्या मागे सर्व राहिले. मेल्या मागे सर्व राहिले. तुटतील धागे दोरे, नाही रे, नाही कुणाचे गुणे, नाही रे, नाही कुणाचे गुणे, नाही रे, नाही कुणाचे गुणे, नाही रे, नाही ताली वाजवून त्या ऋषिकेश बाबा करता. एकाच दोन प्रमाणात सांगून दिलं.
कोणी ना येती सांगाती शरीराची होय माती कोणी ना येती सांगाती बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयी रे मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे मेल्याच्या नंतर सगळं इथंच राहतं बहीण कामाला येत नाही भाऊ कामाला येत नाही कोणी कामाला येत नाही लोक फक्त आश्वासनं देतात आम्ही तुमच्या सोबत आहे घाबरू नका पण ज्या दिवशी अंतकाळ येतो ज्या दिवशी यम घेण्याकरता येतो त्या दिवशी मात्र कोणी सोबत येत नाही महाराज म्हणतात तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या महाराज म्हणतात त्या जगाच्या मालकाशिवाय तुला कोणी सोडवणार नाही मृत्यू वाटाळे मरण वाटाळे त्याच्याशिवाय कोणी सोडवणार नाही ना मग त्याला शरण जा आणि लक्ष 84 योनीची सोडवणूक करून घ्या अभंगाचं दुसरं चरण लक्ष एवढं मनाला भावण्याकरता त्याला मनापासून गावं लागतं मनाला भावण्याकरता त्याला मनापासून गावं लागतं गायक होणं एवढं सोपी नाही एक ऋषिकेश महाराज तयार होण्याकरता एक 12-15 वर्षाची साधना करावी लागते गायक तयार होणं एवढी सोपी नाही एक विनोद महाराज तयार होण्याकरता 12-15 वर्षाची साधना असते करावी लागते एवढं सोपं नसतं ऐका जगाच्या मालकाला शरण जा कारण आपले कोणी सोबत येणार नाही तोच आपल्याला सोडविन माझा स्वामी निश्चयसी जगाचा मालक आम्हाला सोडविल दुसरं कोणी आम्हाला सोडवणार नाही आणि का आम्ही काळाला घाबरायचं का आम्ही मृत्यूला घाबरायचं कारण या जन्माला येत असताना त्रास आहे आम्ही का सावध व्हायचं काय शरणागती करायची महाराज म्हणतात त्याला शरण गेलं तरच तो सोडविल जो मत होई अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागत्य शरण मीची एकू मनवुनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा त्याच्याशिवाय कोणी सोडवणार नाही का आम्ही सावध व्हायचं का शरणागती करायची पहिलं दुःख आहे गर्भवासाचं दुःख दुसरं दुःख आहे जन्माचं दुःख तिसरं दुःख आहे तारुण्याचं दुःख चौथं दुःख आहे म्हातारपणाचं दुःख पाचवं दुःख आहे अंतकाळाचं दुःख आणि 6वं दुःख आहे यमाच्या ताब्यात गेल्याच्या नंतरचं दुःख एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख द्यायची माझी अजिबात इच्छा नाही फक्त एका दुःखाकरता एक प्रमाण सांगतो पहिलं दुःख आहे गर्भवासाचं दुःख काय गर्भवासाचं दुःख आहे आईच्या उदरामध्ये असताना आम्हाला एसी नसते हवा नसते फॅन नसतो कूलर नसतं आईच्या उदरामध्ये
मातेची या उदर कुवरी पचोनी विष्टेच्या दातरी उकडोनी नऊ मासवरी जन्म जन्मोनी मरते काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षण द्यात असे गर्भी असता दिला दंड वरती पाय खाली तोंड एवढं गर्भवासाचं दुःख आहे. पहिलं दुःख संपलं गर्भवासाचं. का आम्ही भगवान परमात्म्याची शरणागती करायची, का सावध व्हायचं, का 184 योनी आम्ही सोडवून घ्यायची आहे का? पहिलं दुःख संपलं गर्भवासाचं. 12:15 वाजले. अतिशय तुम्हाला वेळच सोडणार आहे, घाबरू नका तुम्ही. मला माहिती आहे प्रत्येकाला काम आहे. पहिलं दुःख संपलं गर्भवासाचं दुःख. दुसरं दुःख आहे आईच्या उदरातून बाहेर येतानाचं दुःख. त्या दुःखाची गणना आम्ही कोण्या शब्दात करू शकत नाही. आणि तिसरं दुःख आहे आता बालपणाचं दुःख. बालपणाचं दुःख एवढं वाईट आहे. लहान मुलगा प्रत्येकाच्या घरात आहे, त्याला भूक लागली सांगता येत नाही भाऊ, तहान लागली सांगता येत नाही, कोणती वस्तू पाहिजे असले सांगता येत नाही. त्याला आईच्या इच्छेनं, वडिलांच्या इच्छेनं, घरातल्याच्या इच्छेनं खावं प्यावं लागतं. स्वतःच्या इच्छेनं खाता प्याता येत नाही. एवढंच नाही, महिला मंडळ त्याला आंघोळ घालण्याकरता एक म्हातारी आजीबाई असते. तिचे हात एवढे कडक झालेले असतात. ऋषिकेश महाराज, विनोद महाराज, तिला किती गरम पाणी असलं तिला गरम लागत नाही, किती गरम असलं तिला गरम लागत नाही. पण त्या बाळाची त्वचा मऊ असते, त्याला थोडं जरी गरम पाणी त्याच्या अंगावर पडलं ते गागतं. का गागतं? ते पाणी कडक असतं. पण त्या म्हाताऱ्या आजीबाईला कडक लागत नाही, त्या बाळाला कडक लागतं. ऐका, एवढंच नाही, त्याला आंघोळ घालत असताना ती अशी नीट आंघोळ घालत नाही, त्याला उलट टाकती. उलट टाकल्याच्या नंतर इकडचा पाय इकडं, इकडचा पाय इकडं. आता तो विचार करतो, हिच्या जर त्रासातून सुटलो तर आता येणारा 2027चा नाशिकचा कुंभमेळाच. एवढं बालपणाचं दुःख वाईट आहे. संपलं बालपणाचं दुःख. एवढंच नाही, ते नाकला हाण असते, ती आजीबाई नाक ओढते. ती नाक ओढत असताना तिची हात म्हणजे वायरमॅनची पकड असते, एवढं जोरात ओढते. ते पोरग एकदम असं त्रासातून मुक्त, त्रास भोगत असतं. ते म्हणतं बालपणाचं दुःख वाईट आहे. संपलं बालपणाचं दुःख, संपलं गर्भवासाचं दुःख, संपलं आईच्या उदरातून बाहेर येण्याचं दुःख. आता दुःख आहे तारुण्यपणाचं. तारुण्यपणामध्ये इंद्रिय आमच्या ताब्यात राहत नाही. तारुण्यपणामध्ये प्रत्येक इंद्रिय वेगळ्या वेगळ्या विषयाची आसक्ती करतात. येतं इंद्रिय जे जे म्हणती ते पुरुष करती, तरले चिन्ह तरती विषय संधू. प्रत्येक इंद्रियाला वेगळ्या वेगळ्या विषयाची आसक्ती आहे. तारुण्यपणात इंद्रिय आमच्या हातात राहत नाही. आता दुःख आहे म्हातारपणाचं. म्हातारी माणसं कीर्तनाकरता उपस्थित आहे. हे बघा, अंतकाळाचं दुःख परवडेल, यमाच्या ताब्यात गेल्याच्या नंतरचं दुःख परवडेल, बालपणाचं दुःख परवडेल, गर्भवासाचं दुःख परवडेल, पण म्हातारपणाचं दुःख अतिशय वाईट आहे. ऋषिकेश महाराज, म्हातारपणाचं दुःख एवढं वाईट आहे. अहो, ज्यांच्याकरता आतोनात प्रयत्न केले, ज्यांच्याकरता आतोनात कष्ट केले, ज्यांच्याकरता हाडाची काढ रक्ताची पाणी केलं, तेच पोरं आणि त्याच सुना एक दिवस म्हणतात काय केलं आमच्याकरता, काय केलं आमच्याकरता. हे म्हातारपणाचं दुःख आहे. महाराज प्रमाण देतात, मज नाही हातपाय, डोळा पडिले झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वाना परिगती झाली अवघे करते हाडाड. याचा खाली अंडरलाईन करा. श्वान म्हणजे कुत्रा, कुत्र्यासारखी अवस्था होती, सगळे हाडाड करतात. अहो, बाकीच्यांनी हाडाड करू द्या. ज्या बायको करता आई बापाला सोडलं, ज्या बायको करता भाऊबंदाला सोडलं, ज्या बायको करता मित्राला सोडलं, ज्या बायको करता भावाला सोडलं, तीच बायको नाशियल घर तू कोणिया, नाशियल घर तू कोणिया, हे नाशियल घर तू कोणिया, नाशियल घर तू कोणिया. बैल म्हणे कर मरता तरी बरे, बैल म्हणे कर मरता तरी बरे, बैल म्हणे कर बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नासी येले घर तुमकोन या. बाईल म्हणजे बायको, खर म्हणजे गाढव. ज्या बायको करता आम्ही आतोनात प्रयत्न करतो, एवढं प्रेम करतो आमच्या बायकोवरती, तेवढं प्रेम आम्ही देवावर केलं तर देव सोडवायला येईल. एवढं प्रेम करतो. ती बायको एक दिवस गाढव म्हणते आणि ती बायको आमच्या मरणाची वाट पाहते. एवढं वृद्धपणाचं दुःख वाईट आहे, एवढं म्हातारपणाचं दुःख वाईट आहे. संपलं म्हातारपणाचं दुःख. आता दुःख आहे अंतकाळाचं दुःख. अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर आयुष्यभर जेवढे
जेवढे पाप केले, आयुष्यभर जेवढे वाईट कामं केले, अंतकाळाच्या वेळेस समोर उभे राहतात आणि एका एका पापापासून, एका एका वाईट कर्मापासून हजारो इंगळ्या चावल्याचं दुःख होतं. संपलं अंतकाळाचं दुःख. आता दुःख यमाच्या ताब्यात गेल्याच्या नंतरचं दुःख. आयुष्यभर माळ घातली नाही, गण लावला नाही, याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, याची निंदा कर, त्याची निंदा कर, याचं त्याचं कुचाळ करता करता शेवटी मरतो, यमाच्या ताब्यात जातो. आणि यमाच्या ताब्यात गेल्याच्या नंतर यम मात्र त्याची आरती करत नाही. महाराज म्हणतात मारिती जोडीत तोडीती निष्ठुर, मारिती जोडीत तोडीती निष्ठुर, मारित जोडीत तोडीत निष्ठुर, मारित जोडीत तोडीत निष्ठुर. यमाचे किंकरा बहुसाल, यमाचे किंकरा बहुसाल, मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, मारिती जोडीती तोडीती निष्ठुर. मारित जोडीत तोडीत निष्ठुर, मारित जोडीत तोडीत निष्ठुर. टाळी वाजव जोरदार. चाल सुद्धा प्रमाणाला अशीच लावायची का असंच मारित असती. मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. यम मारतात, झोडतात, तोडतात. मग ऐका ना, पहिलं दुःख आहे जन्माचं दुःख, गर्भवासाचं दुःख, बालपणाचं दुःख, तारुण्याचं दुःख, म्हातारपणाचं दुःख, अंतकाळाचं दुःख, यमाच्या ताब्यात गेल्याच्या नंतरचं दुःख. एवढे दुःख आहे. मग जगद्गुरु तुकोबरा म्हणतात तो काळ पाठीमागं लागला. एक काम करा, त्या भगवान परमात्म्याची शरणागती करा, लक्ष 84ची करा, सोडवण दिगा या शरण पांडुरंगा. मग महाराज करता येईल ना? महाराज म्हणतात करता येणार नाही. ज्या दिवशी जन्माला आला उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. ज्या दिवशी जन्माला आला त्या दिवशी आपल्या सोबत मरण नावाचं गाठोडं घेऊन आला. मरणाची तव गाठोडी पदरी जिने तोचीवरी माप भरे, जगता तोपर्यंत जोपर्यंत माप भरत नाही गाठोडं सोबत घेऊन आलाय. पण तुला जर सोडवणूक करायची असेल, महाराज म्हणतात ते गाडग्याची माळ आहे. ते गाडग्याची माळ फुटल्याच्या नंतर जेव्हा ते गाडगं फुटतं तेव्हा त्याची सुटका होते. तसं भगवान परमात्म्याची शरणागती केली, भगवान परमात्म्याला शरण गेलो, भगवान परमात्मा आमची जन्म मृत्यूरूपी एरजार चुकवतो. तुका म्हणे माळ गुंतली राहाटी, गाडग्याची सुटी फुटली या विठोबा रखुमाई. आजींना अर्पण करायचंय. प्रत्येकानं हात वरती करा, प्रत्येकानं करा. पाठीमागे उभा असणार हात वरती करा, पायातील चप्पल काढा, प्रत्येकानं भजन करा. बोला ऋषिकेश महाराज.
गाडग्याची सुटी फुटली या. तुकाराम महाराज म्हणतात त्या गाडग्याची सुटका फुटल्याच्या नंतर होत असते. ऐका, आज या गांगुर्डे परिवाराने एवढं गोड स्वागत केलं. ऋषिकेश महाराज यातून एक निष्कर्ष निघाला, याच्यातून एक शिकायला मिळालं. तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, एक दिवस गाव तुम्हाला संधी देतो. प्रामाणिकपणे काम करा, एक दिवस देव तुम्हाला संधी देतो. एवढा समाज आज पुढे बसलाय. अतिशय गोड कीर्तन ऐकतो. या गांगुर्डे परिवारानं अतिशय गोड नियोजन केलं. विठ्ठल समजा जे काही चुकीचं असेल ते बुद्धीचे वाणीचे दोष समजून मला परत करा. गुरुवारांच्या चरणी सेवा समर्पित करत असताना, विठाबाई आजींच्या चरणी सेवा समर्पित करत असताना आज सेवेकरता उपस्थित असणारे महाराष्ट्राचे नामवंत मृदंगाचार्य अतिशय जिवलग मित्र ओमकारजी महाराज राहते. महाराजांनी गोड साथ केली. महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे ज्यांनी गायनाची गोड साथ केली, आपल्या गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं, आमचे जिवलग मित्र ऋषिकेशजी महाराज नवले महाराज कीर्तन करता उपस्थित आहे, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे अतिशय आपल्या गावावरती विशेष ज्यांचं प्रेम आहे, अतिशय गोड ज्यांचा आवाज आहे, विनोदजी महाराज शिंदे, एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. सचिन महाराज असतील, केशव महाराज असतील, आमचे श्रीहरी महाराज असतील, त्याचप्रमाणे विनेकरी बाबा असतील, संपूर्ण गावातील भजनी मंडळ असेल आणि गावकरी मंडळी, तुम्ही मला कीर्तन करण्याकरता इथं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. पहिले गावकरी मंडळीचे आभार मानतो, कारण आपल्या माणसानं जर सहकार्य केलं तर आपली माणसं मोठी होतात. आपल्या माणसानं सहकार्य केलं तर आपली माणसं मोठी होतात. पण आजकालच्या जगात असं झालं, सामान्य लोकांचं काही नाही. ऋषिकेश महाराज, सामान्य लोकांना काही घेणं नाही, पण आपल्यातच एवढं आपल्यातच भांडणं झाले. एखाद्या गायकाला विचारलं तो गायक कसा आहे, तो म्हणतो गातो लय भारी पण थोडा स्वर लागत नाही. एखाद्या वादकाला विचारलं तो वादक कसा आहे, तो वादक म्हणतो वाजवतो भारी व थोडा तालातून जातो. एखाद्या कीर्तनकाराला विचारलं तो कीर्तन कसा आहे, कीर्तन लय भारी करतो पण थोडंसं अजून अभ्यास कमी आहे. हे आमच्या चाललंय म्हणून सामान्य जगाला कळत नाही हो. पण ऐका ना, एखादा कमी स्वराचा असेल, त्याला कमी गाता येत असेल, कमी वाजवता येत असेल, अहो लोक स्वीकार करताय, तुम्हाला काय बोलायची गरज आहे, लोक स्वीकार करताय ना. हे बघा, एखादा गायक कीर्तनकार असेल तर दुसऱ्या कीर्तनकाराला तो म्हणतो तो नुसतं चिंतनच मांडतो. एखादा चिंतन मांडणारा कीर्तनकार असेल तो म्हणतो तो नुसतं गायनच करतो. आणि या दोन्हीपेक्षा एक वर्ग वेगळा, ज्याला काहीच येत नाही, तो या दोघायला नाव ठेवतो. म्हणून कोणाला नाव ठेवू नका. स्वच्छ जीवन जगा, साधू त्याला म्हणत असतात. साधू त्याला म्हणत असतात जो दुसऱ्याची कधी निंदा करत नाही ना, त्याला साधू म्हणत असतात. झालेली सेवा ज्ञानोबरायच्या चरणी, तुकोबरायच्या चरणी, माझ्या जन्म देणाऱ्या आई वडिलांच्या चरणी, विठाबाई आजींच्या चरणी, सच्चिदानंद केरोबा महाराजांच्या चरणी समर्पित करतो. सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे अतिशय गोड साऊंड लावला आमचे रामरत्न साऊंडचे मालक आमचे ऋतिक दादा. आमच्या दादा करता जोरदार टाळी वाजवा. करीहून आले, गोड साऊंड लावला. दादाचा स्वभावही गोड आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी या कार्यक्रमाचं चित्रीकरण केलं आमचे उद्धव बापू कवडे बापूचे आभार मानतो. त्यांच्या माध्यमातून कीर्तन पुष्प आला. आमचे नवनाथ भाऊ असतील, आमचे परशुराम भाऊ असतील, त्याचप्रमाणे संपूर्ण गांगुर्डे परिवार असेल, सगळ्यांच्या चरणी माता ठेवतो. जगाच्या मालकाला विनंती करू, या आईला तुझ्या चरणाजवळ जागा दे. जगाच्या मालकाने आईला तिच्या चरणाजवळ जागा दिलीच असेल. या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती यथा कदाचित कोणाचं नाव राहिलं असेल, बुद्धीचे वाणी दोष समजा. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून तुम्हा सर्व मंडळीचं नाव घेतो. ज्ञानोबरायचा मान राखून ज्ञानेश्वर